नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 1,500 रुपये पेन्शन मिळणार आहे। या योजनेचा अर्ज कसा करायचा, काय पात्रता असणार आहेत, कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओ सुरू करूया। या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे। या ठिकाणी आपले सरकार या होम पेजवर आल्यानंतर या ठिकाणी न्यू यूजर रजिस्ट्रेशन हिअर या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। रजिस्ट्रेशन कसं करायचं याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे। या ठिकाणी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर या ठिकाणी यूजर नेम पासवर्ड या ठिकाणी आपल्याला कॅप्चर कोड टाकायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। मी संपूर्ण काय टाकून घेतो आणि लॉग इन करतो। या ठिकाणी लॉग इन झाल्यानंतर आपल्याला डाव्या साईडला आपल्याला स्क्रोल करायचं आहे। त्याआधी आपल्याला या ठिकाणी मराठी लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि या ठिकाणी आपल्याला स्क्रोल करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी विशेष सहाय्य योजना या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। परत या ठिकाणी विशेष सहाय्य योजना या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला या योजनेसाठी लागणारे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत। त्यामध्ये पहिला डॉक्युमेंट्स आहे ओळखीचा पुरावा। ओळखीच्या पुराव्यामध्ये तुम्ही पारपत्र देऊ शकता, पॅन कार्ड देऊ शकता, आधार कार्ड देऊ शकता, वोटर ID देऊ शकता। या ठिकाणी आपल्याला 9 डॉक्युमेंट्स दिलेले आहेत। 9 पैकी कोणतंही एक डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी द्यायचंच आहे। त्यानंतर पत्त्याचा पुरावा। पत्त्याच्या पुराव्यामध्ये आपल्याला तहसीलचा रहिवासी लागणार आहे। तर मित्रांनो ध्यान ठेवा, आपल्याला ह्या ठिकाणी तहसीलचा रहिवासी द्यायचा आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला इतर दस्तावेजमध्ये महिला ही विधवा असेल तर विधवा महिलाचे सर्टिफिकेट तुम्ही ह्या ठिकाणी देऊ शकता। जर घटस्फोटित असेल तर घटस्फोटित महिलाचे प्रमाणपत्र ह्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता। जर अपंग असेल तर अपंगाचे प्रमाणपत्र ह्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता। जर निराधार असेल तर निराधाराचे प्रमाणपत्र ह्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता। ज्या योजनेअंतर्गत तुम्ही लाभार्थी आहात त्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। तर हे प्रमाणपत्र तुम्ही ह्या ठिकाणी देऊ शकता। त्यानंतर वयाचा पुरावा। ह्या ठिकाणी तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच TC देऊ शकता किंवा नगरपालिका, ग्रामपंचायत, महानगरपालिकेने दिलेले जन्माचा दाखलासुद्धा ह्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता। त्यानंतर ह्या ठिकाणी उत्पन्नाचा पुरावा। ह्या ठिकाणी आपल्याला उत्पन्न सर्टिफिकेट लागणार आहे, जे की आपल्याला 21,000चं आपल्याला ह्या ठिकाणी उत्पन्न सर्टिफिकेट लागणार आहे। ते कंपल्सरीच आहे। जर तुम्ही कास्टमध्ये येत असाल तर ह्या ठिकाणी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी लागणार आहे। जर तुम्ही कास्टमध्ये येत नसाल तर ह्या ठिकाणी आपल्याला काही अपलोड करण्याची आवश्यकता नाही आहे। त्यानंतर कायदेशीर दस्तावेज। या ठिकाणी आपल्याला रहिवासी प्रमाणपत्र असणं आवश्यकच आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी अर्जाची प्रत। जर तुम्ही दारिद्र्य रेषेखालील असाल तर ह्या ठिकाणी दारिद्र्य रेषेखालील असल्याची आपल्याला प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। जर नसेल तर ह्या ठिकाणी काही अपलोड करण्याची आवश्यकता नाही आहे। तर ह्या ठिकाणी एवढे डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत। त्यानंतर या योजनेचा अप्रूव्हल येण्याचा कालावधी 30 दिवस आहे। त्यानंतर पुढे सुरू करा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। ह्या ठिकाणी आपली डेट ऑफ बर्थ, वय शो होईल। त्यानंतर जर तुम्ही दारिद्र्य रेषेखालील असाल तर होय करा, अन्यथा नाही करून पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी अर्जाचा वैयक्तिक तपशील मी स्क्रोल करून घेतो। या ठिकाणी आपल्याला आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे। आधारला आपला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला गेट OTP या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर जे रजिस्ट्रेशनला नाव दिलं होतं ते ह्या ठिकाणी शो होईल। तेच नाव ह्या ठिकाणी पुढे मराठीमध्ये शो होईल। नाव व्यवस्थित आहे का ते एकदा चेक करून घ्या। त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला वडिलाचं नाव टाकून घ्यायचं आहे इंग्लिशमध्ये। तेच नाव मराठीमध्ये आपोआप शो होईल। जी डेट ऑफ बर्थ आपण रजिस्ट्रेशनला दिली होती ती ह्या ठिकाणी शो होईल। वय शो होईल, मोबाईल नंबर शो होईल। मेल फिमेल जे असेल तर ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या।
ईमेल आय डी ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर व्यवसाय, तुम्ही कोणता व्यवसाय करत आहात ते ह्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता. मी मोलमजुरी करतो म्हणून ह्या ठिकाणी मी मोलमजुरी सिलेक्ट करून घेतो. अर्जदाराचा निवासाचा तपशील, ह्या ठिकाणी आपल्याला ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. जसा आधार कार्डवर ॲड्रेस आहे तसंच ह्या ठिकाणी टाकून घ्या. मी टाकून घेतो. बाकीचा ऑप्शनल आहे, नाही भरलं तरी चालेल. त्यानंतर ह्या ठिकाणी जिल्हा, त्यानंतर ह्या ठिकाणी तालुका, त्यानंतर ह्या ठिकाणी गाव, त्यानंतर ह्या ठिकाणी आपला पिनकोड नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर उपविभाग आपोआप ह्या ठिकाणी आलेला आहे. जर तुम्ही ग्रामीण असाल, शहरी असाल तर ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर ह्या ठिकाणी मी स्क्रोल करतो. योजनेचे संबंधित तपशील, या ठिकाणी आपल्या कुटुंबातील सदस्याचा आपल्याला तपशील द्यायचा आहे की कुटुंबामध्ये किती सदस्य आहेत ते ह्या ठिकाणी टाकून घ्या. या ठिकाणी कुटुंबातील उत्पन्न, वार्षिक उत्पन्न किती आहे ते ह्या ठिकाणी टाकून घ्या. आपल्याला 21,000चं उत्पन्न सर्टिफिकेट लागणार आहे म्हणून ह्या ठिकाणी 21,000 टाकून घ्या. त्यानंतर जात प्रवर्ग, या ठिकाणी आपली कास्ट सिलेक्ट करून घ्या. जी कास्ट असेल, ओपन, जनरल, OBC जे काय असेल ते ह्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर घरातील कोणत्या व्यक्तीने या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर ह्या ठिकाणी होय करा, अन्यथा ह्या ठिकाणी नाहीच करा. त्यानंतर बँक खाते, जर तुमचे बँक खाते पोस्ट बँकेत असेल तर या ठिकाणी तुम्ही पोस्ट बँक सिलेक्ट करू शकता. जर ऑदर बँकेत असेल तर तुम्ही ऑदर बँक ही सिलेक्ट करू शकता. माझं पोस्ट बँकेत नाही म्हणून या ठिकाणी बँक या ऑप्शनवर क्लिक करतो. त्यानंतर या ठिकाणी बँकेचा तपशील द्यायचा आहे. या ठिकाणी आपल्याला बँक खाते क्रमांक टाकायचा आहे, म्हणजेच आपल्याला ह्या ठिकाणी अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे. मी टाकून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला परत अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला बँकेचे नाव सिलेक्ट करायचं आहे की आपली कोणती बँक आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला बँकेची शाखा निवडायची आहे. त्यानंतर बाकीची माहिती ही आपोआप येईल. IFSC कोड आपोआप येईल, बँकेचा पत्ता आपोआप येईल आणि खातेदाराचे नाव हे आपोआप येईल. त्यानंतर ह्या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी ॲग्रीमेंट म्हणजे कराराचा तपशील द्यायचा आहे. ह्या ठिकाणी आपल्याला टिक करायची आहे आणि समावेश करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तुमचा अर्ज सेव्ह होईल. सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंट्स अपलोड कसे करायचे याचे भरपूर व्हिडिओ आपण पाहितले आहेत, जसे की उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला. या डॉक्युमेंट सारखेच साईज आपल्याला सेटअप करून आपल्याला ह्या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आणि हा अर्ज तुम्हाला सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायची आहे 33 रुपयाची. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला हा अर्ज 30 दिवसासाठी मंजुरीसाठी जाणार आहे तहसील कार्यालयामध्ये. जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही ई-महासेवा केंद्र किंवा तुमच्या शेजारील आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन हा अर्ज करू शकता, जर येथे काही अडचण आली असेल तर. नाहीतर तुम्ही डायरेक्ट ऑफलाईन अर्ज घेऊन, संपूर्ण डॉक्युमेंट्स घेऊन तहसीलदार ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही हा अर्ज करू शकता. जर तुमचा अर्ज 30 दिवसात मंजूर नाही झाला तर तुमचे कागदपत्र घेऊन, ऑफलाईन अर्ज घेऊन तहसीलदाराला भेटून हा अर्ज मंजूर करून घ्यायचा आहे. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.